आज आपण ना इडली बाईट कसे करणार आहोत ते पाहणार आहोत। खूप सुंदर आहेत आणि हेल्दी पण आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। पहा मैत्रिणींनो, आपण आज इडली बाईट बनवणार आहोत। खूप सुंदर आहे आणि हेल्दी आहे। त्यासाठी काय केलेलं आपण दही घेतलेलं आहे। पहा, हे दही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बीट टाकणार आहोत। हे पहा, बीट क्रश केलेलं आहे। हे पहा, एक वाटी मी रवा घेतलेला आहे। हे पण नॉर्मल रवा आहे आणि आपण त्याच्यामध्ये हे बीटचं दही आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। ताक टाकलं तरी चालतंय। हे पहा, एक वाटीच दही घेतलेलं आहे मी, पातळ आहे। लागेल तर आपल्याला पाणी टाकायचं आहे। पहा, ह्याच्यामध्येच मी कॉर्न टाकणार आहे। थोडेसे बॉईल करून घेतलेले आहेत, ते कॉर्न टाकणार आहोत। हे पहा, थोडं थोडं आपण पाणी टाकणार आहोत। तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ताकात पण करू शकता, मग पाण्याची गरज पडणार नाहीये। हे पहा, मस्त बॅटर आपलं तयार झालंय। ह्याला काही भिजवा वगैरे लागत नाहीये, त्यामुळं लगेचच होतात ह्या इडली। हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि खाण्याचा सोडा आहे पहा, अर्धा टीस्पून वगैरे टाकलेला आहे। हे पहा, मस्त बॅटर आपलं तयार आहे। आणि हे पहा, इडली मी छोटे छोटे इडलीचं भांड घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक ग्रीस केलेलं आहे। त्याला आपल्याला ह्याच्यामध्ये भरायचं आहे। हे पहा, सुंदर असं आपण छोट्या ह्याच्यामध्ये भरलेलं आहे। ह्याला टॅप करूया आणि हे पहा, इकडे मी उकळतं पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत आणि ह्याला 5-7 मिनिटं आपण स्टीम करून घेऊया। हे पहा, सुंदर असा आपला इडलीला कलर आलेला आहे। पहा, एकदम स्पॉन्जी झालेला आहे। आपण ह्याला थंड करून घेऊया। हे पहा, तेल तापलेलं आहे, आपण फोडणी करणार आहोत। हे पहा, त्याच्यामध्ये मोहरी, जिरा टाकलेला आहे आणि ही गरम गरम फोडणी आपण इडलीवरती टाकणार आहोत। पहा, हे पहा, आपले सुंदर इडली बाईट तयार झालेले आहेत। खूप हेल्दी आहे आणि तुम्ही काय करा माहिती का, दही मध्ये ना बीट जास्त वेळ तुम्ही भिजू द्या त्याला, त्यामुळे जास्त छान कलर येतो। जेवढा भिजेल तेवढा छान कलर येतो। आणि ही पहा, रेसिपी खूप सुंदर झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।